लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनेच आम्ही एकत्र बसलो होतो, कारण आता सगळा काही कार्यक्रम लवकरच आचारसंहिता येऊ शकते आणि सगळ्या विषयांची चर्चा या निमित्तानं आम्ही केलेली आहे। याशिवाय राहुलजी गांधी हे सुद्धा 10 तारखेपासून महाराष्ट्रात येत आहेत। त्यांची जी यात्रा चालू आहे, न्याय यात्रा, ती मुंबईमध्ये सुद्धा आहे आणि मुंबईमध्ये सभा सुद्धा होणार आहे। या सगळ्या गोष्टीची चर्चा आम्ही एकत्र पद्धतीनं केलेली आहे। वंचित बहुजन आघाडी संदर्भात काही चर्चा झाली का? काल जो प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने दिला आहे त्यावर शरद पवारांचं काही मत घेतलं? सगळ्याच विषयांवर चर्चा साहजिक आहे, सगळ्याच विषयावर चर्चा ही झालेली आहे आणि जे समविचारी आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यपद्धती आणि त्यांचं तत्वज्ञान ज्यांना पटत त्यांना बरोबर घेण्याचं तर आमचं हा विचार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही तयारी करतोय। जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला का? नाही, फॉर्म्युला काहीच नाही। जो निवडून येण्याची क्षमता ज्याच्याजवळ ज्या जागेवर असेल त्याची ती जागा, आम्ही त्यामध्ये नंबर फॉर्म्युला बाकी काही नाही, एकच फॉर्म्युला, निवडून येण्याची क्षमता। हिंदी में क्या बैठक हुई है? 4 जागांवर 15 जागा लढवणार आहे असं कळतंय। मतभेद असं नसतं याच्यात, मतभेद हा शब्द काही योग्य नाही, परंतु साधारणतः काही जागा अशा असतात का आम्हाला वाटतं आमचा उमेदवार निवडून येईल, त्या दुसरी राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला वाटतं त्यांचा उमेदवार निवडून येईल, अशा काही गोष्टी असतात त्याची चर्चा होते। कोल्हापूरची जी जागा छत्रपती शाहू महाराजांसाठी काँग्रेसला हवी आहे, बैठकीतही हा मुद्दा मांडलेला आहे ना। आमच्या असं आहे का छत्रपती शाहू महाराजांची उभं राहावं त्यांनी असं तर विनंती आम्ही त्यांना केलेली आहे। 20, 18, 10 असा काही फॉर्म्युला नाही, आकड्यात जाऊच नका तुम्ही, आकड्यावर आम्ही गेलेलो थोड़ा जी हिंदी में पवार साहब के साथ क्या बैठक हुई कि वंचित मुले कुठेतरी अडलंय? वंचित नाही असतं ना, जग काय सवाल होता हा? 20, 18, तुमचा आकड्यात तुम्ही जाताय, आम्ही जात नाही, आम्ही इलेक्टिव्ह मेरिटवर जातो। माहिती पडते की ठाकरे गटाला 23, काँग्रेस गटाला 15 ते 17 आणि तुम्ही पाहिजे तशा तुम्ही सांगू शकता, तो अधिकार तुमचा आहे किती जागा सांगायच्या। चर्चा तुम्ही केली नाही, चर्चा ती नाही, आम्ही इलेक्टिव्ह मेरिटवरच काम करतो।